तुम्ही गुळाचं पाणी करून कडुलिंबाला टाका, गुळाचं 50 किलो गुळाचं पाणी करा, त्या कडुलिंबाला टाका, एक लिंबू मला गोड करून दाखवा. त्या गुळाच्या पाण्यातलं फॉस्फरस ते म्हणजे अग्नी घेणार, त्या वतलेल्या पाण्यातलं पाणी जलतत्व घेणार, ह्याच्या पलीकडे झाड काय घेत नाही, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. अन्न तयार करायचं काम हे पानांकडे आहे, हे नीट लक्षात घ्या. मुळी कुठल्याही प्रकारचं अन्न घेत नाही, काही घेत नाही, पंचतत्व बॅलन्स करती. अग्नी, वायू, आकाश, जल, हे पृथ्वी तत्व, हे 5 तत्व बॅलन्स करायचं काम मुळीकडे आहे. अन्न तयार करायचं काम पानाकडे आहे. सूर्याच्या ऊर्जेवर वनस्पती अन्न तयार करते, चंद्राच्या ऊर्जेवर त्याची वाढ होती. ही कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. आपल्या पूर्वजांनी सगळं सांगून ठेवलंय. चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या दिशेने जाऊ नका. कुठलंही खत हे त्या झाडाचं अन्न नाही, हे नीट लक्षात घ्या. जीवामृत हे झाडासाठी नाही, ते मातीसाठी आहे. मातीमधले जीवाणू वाढवत नाही. ऍक्च्युली त्या गोमूत्रात आणि शेणातच एवढे जीवाणू आहेत की ते माती जमीन भुसभुशीत करते. त्या जमिनीला भुसभुशीत केल्यामुळे त्यात वायू तत्व आणि अग्नितत्व ऍक्टिव्ह होतं, म्हणून तुम्हाला जीवामृताचा रिझल्ट दिसतोय.